नमस्कार मित्रांनो, SKP फिटनेस फंडामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, थंडीत या 3 भाज्या झपाट्याने वाढवतात युरिक ॲसिड. मुतखडा, गुडघेदुखी आणि संधिवात बळावण्याआधीच सावध. मित्रांनो, थंडीमध्ये या 3 भाज्या खाणं टाळलं पाहिजेत. तर कोणत्या भाज्या 3 आहेत आपण ते जाणून घेणार आहोत आणि त्यामुळं काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हाय युरिक ॲसिड व्हेजिटेबल्स म्हणजे ह्या 3 भाज्यांमध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं. शरद ऋतूच्या काळात सर्वात जास्त दिसणारी तक्रार म्हणजे युरिक ॲसिड वाढणे. सांध्यात होणारी आग, ओकणारी वेदना आणि चालताना जाणवणारी चिरचिर. अनेकांना वाटतं की हे फक्त मांसाहार किंवा मद्यपानामुळं वाढतं, पण खरी कहाणी यापेक्षा खूप धक्कादायक आहे. आपण रोज जे काही खातो पितो त्या दैनंदिन आहारात लपलेले काही अन्नपदार्थ शरीरात युरिक ॲसिडचं स्फोट घडवतात. हे अनेकांना माहीतच नसतं. मित्रांनो, हे जाणून घेणं खूप गरजेचं. युरिक ॲसिड डाएट. थंडीत युरिक ॲसिड झपाट्यानं वाढण्यामागचं एक मोठं कारण तुमच्या रोजच्या जेवणात लपलेलं असू शकतं. डॉक्टरांच्या मते या काही भाज्या शरीरात युरिक ॲसिड इतकं वाढवतात की त्यामुळं मुतखडा, सांधेदुखी आणि संधिवाताचा धोका दुपटीने वाढू शकतो. युरिक ॲसिड साधारणपणे लघवीद्वारे बाहेर पडतं, परंतु ही प्रक्रिया बिघडली तर हे ॲसिड रक्तात जमा होऊ लागतं आणि नंतर सांध्यात तीक्ष्ण सोयांसारखे क्रिस्टल तयार होतात, ज्यामुळे चालणं उठणं अशक्य होतं. दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास गाऊट, सांधेदुखी, किडनीचे त्रासही निर्माण होऊ शकतात. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण निरोगी समजून जे काही भाज्यांमध्ये खातो त्यापैकी काही भाज्या युरिक ॲसिडला आकाशाला भिडवतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या धोकादायक भाज्या. त्यातली मित्रांनो, एक फुलकोबी. फुलकोबी निरोगी समजली जाणारी पण प्युरिन बॉम्ब आहे. फुलकोबी पाहता क्षणी निरुपद्रवी वाटतं, पण ज्यांचा युरिक ॲसिड आधीच जास्त असतो त्यांच्यासाठी ही भाजी विषासमान ठरते. हेल्थ लाईनच्या माहितीनुसार फुलकोबीमध्ये प्युरिनचे प्रमाण अत्यंत जास्त असते. प्युरिन शरीरात जाऊन थेट युरिक ॲसिडमध्ये रूपांतरित होतं. गोबी पराठे, भाजी, मसाला, कुर्मा अशा रूपात वारंवार सेवन केल्यास हे ॲसिड झपाट्यानं वाढतं. त्यानंतर मित्रांनो, पालक. 2 नंबरचा आहे पालक. पालक पौष्टिक पण युरिक ॲसिडसाठी घातक. पालक म्हणजे आरोग्य हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय, पण ज्यांचं युरिक ॲसिड वाढलेलं असतं त्यांच्यासाठी पालक गुप्त शत्रू बनतो. पालकात ॲक्सॉलेट आणि प्युरिन दोन्हीचे प्रमाण जास्त असतं. दररोज पालक पनीर, पालक पकोडे किंवा इतर डिशमध्ये पालक खाल्ल्यास काही दिवसातच युरिक ॲसिड उसळू लागतं. त्यानंतर तिसरं, मशरूम. तिसरी भाजी मशरूम आहे. मशरूम पौष्टिक पण युरिक ॲसिड वाढवणारी. मशरूम हे पौष्टिक मानलं जातं, प्रोटीनही भरपूर, पण ज्यांचे युरिक ॲसिड आधीच वाढलेलं असतं त्यांनी यापासून दूर राहणं अत्यावश्यक आहे. मशरूममध्ये प्युरिनयुक्त संयुग असतात. जर ते ग्रेव्हीत मसालेदार करून किंवा वारंवार खाल्ले गेले तर युरिक ॲसिडचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढू शकते. तर मित्रांनो, ह्या 3 भाज्याऐवजी आपण मेथी हा उत्तम पर्याय. मेथी पचायला हलकी, प्युरिन कमी आणि सांध्यातील सूज, दुखणं कमी करण्यास मदत करणारी भाजी आहे, म्हणून मेथी खाल्ली पाहिजे. त्याचबरोबर लौकी, सुरई यासारख्या हलक्या थंड प्रकृतीच्या भाज्या खा. या शरीराला हायड्रेट ठेवतात, विषारी द्रव्ये बाहेर काढतात आणि युरिक ॲसिड कमी करतात, म्हणून आपण अशा भाज्या खाल्ल्या पाहिजेत. त्याचबरोबर
तोंड मिल्कपासून बनवलेलं पनीर किंवा टोफू खा. हे हलके, पचायला सोपे आणि प्युरिन कमी असलेले पर्याय आहेत. मित्रांनो, ज्यांना ऑलरेडी युरिक ॲसिड जास्त वाढलेलं असतं अशांनी ह्या 3 भाज्या खाणं टाळलं पाहिजे. ह्या 3 भाज्या खाण्यानं युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि शरीराला आपल्याला धोकादायक बनतं. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.